सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वस्त यांना पोलिसांनी गजाआड केले। केंद्र शासनाकडून आश्रमशाळेसाठी मिळालेल्या तब्बल 2,48,00,00,000 रुपयांच्या अनुदानात अपहार केल्याच्या आरोपावरून अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलिसांनी सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान अध्यक्ष सुभाष साळवे आणि विश्वस्त संजय साळवे यांना अटक केली आहे। त्यांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी संदीप देठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साळवे बंधूंसह उपाध्यक्ष मंगल शिंदे, सचिव अनिल शिंदे, खजिनदार अनिता साळवे, विश्वस्त राजू साळवे आणि रेखा साळवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। अहिल्यानगर मधील भिंगार येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान या संस्थेने 2015 ते 2020 या कालावधीत केंद्र शासनाकडून केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेसाठी अनुदान मिळवलं होतं। शासनाने संस्थेच्या खात्यावर 2,48,21,424 रुपये जमा केले। नियमानुसार हा निधी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि शाळेच्या भौतिक सुविधांवर खर्च होणं अपेक्षित होतं। मात्र संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी संगनमत करत हा निधी शाळेसाठी न वापरता तो श्रद्धा एंटरप्राइजेस, सुभाष साळवे, क्षितिज शर्मा आणि इतर नातेवाईकांच्या वैयक्तिक खात्यावर 2,24,00,000 रुपये परस्पर वळवले। धक्कादायक गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला असतानाही त्यांच्या नावे वेतन काढून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे। एकाच कर्मचाऱ्याला शाळा आणि वसतिगृह अशा दोन्ही ठिकाणी कामावर दाखवत बनावट कागदपत्रे तयार केल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोटला हे करतायत। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।